हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. तर हो का, आता माझी सुट्टी झाली. कपडे चेंज केले, सकाळचे कपडे घातलेले आहेत. तर आता वाजले संध्याकाळचे 8. तर आता इथून मला 2 किलोमीटर चालत जावं लागते. बघू शकताय ह्या बिल्डिंगी वगैरे किती मोठे मोठे बिल्डिंग आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकताय केवढी मोठी बिल्डिंग आहे बघा. बघून घ्या ज्यांना ज्यांना माहीत नाही. तसं तर सगळ्याला माहिती आहे, पण मी ह्या ठिकाणी जॉब करते बघा. बघू शकताय. अरे बाप रे, बघा इकडे गार्डन वगैरे आहे. तर आता मी निघाले घरी. माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय, आले बघा घरी. काय झालं विषय माहिती आहे का, तिथं म्हणजे रोडनं मला व्हिडिओ काढायचा होता, तर मला बिल्डिंग अजून दाखवायच्या होत्या. पण माझ्या मोबाईलला 3% चार्जिंग होती. नंतर इकडं तिकडं ग्रुपवर फोटो वगैरे अटेंडन्स वगैरे लावतो, तर मीटिंग पण होती, त्यामुळं माझा मोबाईल ऑफ झाला. मग आता घरी आले, घर वगैरे झाडून काढलं स्वच्छ आणि पसारा वगैरे व्यवस्थित ठेवला. भांडे घासले आणि पाणी माझ्या रूममध्ये बिलकुल नाही आहे. मी रूम चेंज करणार आहे. आता 10 तारखेला सुट्टी घेणार आहे आणि रूम बघणार आहे पहिले. कारण रूम भेटली नव्हती, तर भाडं पण मला लय आहे. पाण्याचं ते लयच ताप आहे. खालून पाणी आणलं जाऊन, भांडी घासले आणि आता म्हणजे संध्याकाळी चपाती भाजी खाऊ वाटत नाही, त्यामुळं खिचडी बनवली आज. पण मस्त अशी चमचमीत खिचडी टाकली. तिकडं अंधार आहे, तिकडं व्हिडिओ बनवता येत नाही मला, त्यामुळं गॅसपाशी तर बनवताच येत नाही. एकच बल्ब आहे माझ्याकडं, पलीकडं बल्ब पण आहे. त्यामुळं त्याला म्हणलं आता सगळं काम झालं. येऊ का, चेहरा वगैरे धुला पाण्याने, मस्त क्रीम लावली, गंध लावला आणि थोडं डोकं विचारलं. चला म्हणलं आता व्हिडिओ शूट करा. तर मी खिचडी शिजली का ती बघते, एकच मिनिट. हे बघा इकडं अंधार आहे, काही दिसत नाही, त्यामुळे बोलते तुम्हाला. तर भाव आणि बहिणींना मी म्हणलं होतं कुणाकुणाला माझे व्हिडिओ आवडते त्यांनी कमेंट करा, पण कोणीच कमेंट केली नाही. खरंच सांगा, ज्याला माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी पण सांगा आणि ज्याला आवडते त्यांनी पण सांगा. ह्या व्हिडिओ खाली पण कमेंट करा, कुणाला आवडते आणि कुणाला नाही आवडते ती. तर लय भूक लागली बघा. आता आता खिचडी खाणार आहे. सकाळची एक चपाती डाळ आहे, ती पण खाणार आहे. निवांत झोपणार आहे. सकाळी लवकर उठावं लागेल. गरिबी एवढी वाईट असते ना मित्रांनो, खरंच. आज मला इतकं इतकं वाईट वाटतंय, इतकं मी कंटिन्यू टेन्शनमध्ये असते. मला एवढे माणसं बोलतात इथं कामावर, ही पण मस्करी करतात, मजाक करतात, माझं लक्ष कुणाकडंच नसतंय. माझं लक्ष कंपल्सरी विचारात, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. मुलगी माझी आता मोठी होईल, मुलगा मोठा होईल, शिक्षणाचं कसं होईल काय होईल, पैसे जमा होतील का नाही, कसा खर्च ॲडजस्ट करू, हे सगळं माझ्या डोक्यात विचार करून करून माझे डोळे अक्षरशः दगडं बांधले जड जड झाले. माझी मान बघा एवढीशी झाली विचार करून. माझं ह्या जगात विचार करणारं कोणी राहिलंच नाही. प्लस मी एकटीच आहे. लेकरं काय लहान लहान आहेत, त्यांना काही कळत नाही अजून. ते नाबालिक लेकरं आहेत, त्यांना काय कळणार आहे की मम्मीची काय हाल चालली. जेव्हा त्यांना कळन तेव्हा कळन. सध्या तर माझा विचार करणारं कोणीच राहिलं नाही या जगामध्ये. मी एकटीच चालायला लागले, एकटीच्या परीनं. आणि कष्टावर प्रामाणिक आहे माझ्या. खरंच कष्टावर प्रामाणिक आहे, तळमळून सांगते. मला कुणाचाही सपोर्ट नाही, अजिबात सपोर्ट नाही. घरातल्याचा नाही ना बाहेरचा नाही, आणि कुणी कुणाला 1 रुपयाची मदत करत नाही, कुणीच करत नाही, कितीही वाईट वेळ असू दे. तर माझी खिचडी करपायली होती, त्यामुळे व्हिडिओ बंद करून मी गॅसकडे गेली होती इकडं. तर चला आपण आता मी कुठल्या टॉपिकवर बोलत होती. ठसका लागलाय. मी काय म्हणत होते की मला कंटिन्यू टेन्शन असते डोक्यामध्ये. माझी मान एवढी एवढी होऊन गेली टेन्शन. ह्या जगात कोणी कोणाचं नाही, आपला हरी आपल्यासोबत असते. आज माझ्यावर ही वेळ आली ना, खरंच वैऱ्यावर सध्या अशी वेळ येऊ नये जी माझ्यावर आली. मी लय कठीण परिस्थितीतून चालले. एवढा मोठा संघर्ष आहे माझ्या आयुष्यात, आणि हा संघर्ष कुठपर्यंत करावा लागेल त्याची गणत नाही. अर्ध आयुष्य गेल्यासारखं गेले संघर्षामध्ये, पण आणखीन किती करावं लागेल काही सांगता येणार नाही. 2 लेकराची जिम्मेदारी आहे डोक्यावर माझ्या, आणि किती 2 वर्ष झालं लेकरं सोडून लांब आहे. मी जाते त्यांच्याकडं तितक्या पुरतं, पण त्यांना माझं प्रेम भेटतं का काय भेटतं. त्या मुलांना एक आईची गरज आहे,
म्हणूनच म्हणते अशी वेळ पुन्हा असं येऊ. विचार केला तर एवढं वाईट आहे ना माझं, खरंच खूप वाईट आहे. आणि दुनिया एवढी बेकार आहे. मी मागाच्या व्हिडिओमध्ये कालच्या सांगितलं होतं की बाबा लोक कसे आहेत ते, त्यामुळं परत सांगायची काही गरज नाही आहे. तोच विषय सांगितले आणि काय त्रास आहे मला ते माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्या माझ्या नवऱ्याला तर ना, हे बघा आजकालच्या जमान्यात कसं झालंय, ज्याला बायका भेटायला त्याला असा माज आहे, आणि ज्याला बायका भेटणार त्याला भेटणार लोक तरसायला लागले. आणि आज माझ्यासारखी एवढी चांगली मुलगी त्या माणसानं लांब टाकून दिली, त्याला कसलाच विचार पाचार नाही. माझा तर नाही, एखाद्याच्या म्हणजे एखाद्या गायीवर अन्याय केल्यासारखं केलाय त्यानं, एखाद्या गायत्रीवर अन्याय केला त्या माणसानं. माझी इज्जत घेऊन 2 लेकरं पैदा करून माझ्यासोबत लग्न लावून मला 7 वर्ष झालं सोडून दिलं, बेदखल केलं, 2 लेकरं पैदा केले आणि घाल तुझी काशी, लेकरं बी तू बी. ह्याच्या एवढं महापाप काय असेल मित्रांनो जगामध्ये? ह्याच्या एवढं मोठं पाप ह्याच्यापेक्षा काय असेल आणखी? एवढं मोठं पाप त्या माणसानं केलंय आणि दुसऱ्याची जिंदगी नरक करून टाकली. त्याला देव कधीच माफ करणार नाही, कधीच. आमचा आत्मा असा ओरडून 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 त्याला शाप दे त्या माणसाला, आणि देतच चाललाय आतापर्यंत. मी त्या लेकरांचा आशीर्वाद घेते. मी व्हिडिओ काढते, त्यांच्या कल्याणासाठी काढते. मला आज नव्हते पैसे भेटतील म्हणून मी माझ्या एन्जॉयसाठी मी काहीच करत नाही. नाही तर हे रोज एक घराने मी तुम्हाला सांगितलं बी नसतं. मला जर ते करायचं नसतं तर, म्हणजे एन्जॉयसाठी आपल्याला बरंच काही करता येतं ना, काही पण करता येते एन्जॉय, म्हणजे हाच एन्जॉय नाही. मला ते करायचं नाही. जे खरं आहे ते मी खरी परिस्थिती दाखवते. मला काही लोक म्हणतात मी घरानं सांगते, माझं काय खरं आहे, हिचा काय विषय चांगला आहे, नुसती घरानं सांगते. पण मी जी खरं आहे तीच बोलते. आणि काही मजबुरी असल्यामुळे मला काहीच गोष्टी दाखवता येणं झाल्या तुम्हाला. एवढी मजबूर झाले मी. आणि 12 घंटे माझ्यावर जिम्मेदारी आहे, नोकरी करावं लागते मला. ना ड्रेसवर आलं तरी बी नशीब माझं, मी ज्या ठिकाणी आहे ते एकदम निवांत असते. मी व्हिडिओ तरी बनवते बसले बसले, निवांत बसून असते. नाही तर कामाच्या ठिकाणी 12 घंटे मला काम असतं, तर मला व्हिडिओ सध्या बनविता आले नसते. नशीब मला नोकरी चांगली भेटली त्यामुळं. आता एवढी रूम बदलली ना, कुठंतरी चांगली रूम भेटली 2-3 हजार भाड्याची, तर मला परवडलं. एवढं 4-4 हजार भाडं, 4.5 हजार भाडं ह्या रूमला. मी एकटीच राहते या रूममध्ये, मला काय परवडणार आहे? त्यामुळे रूम बी बदलून टाकणार आहे. आणि मित्रांनो, आता मला उद्यापासून घरकाम करायचं. एका ठिकाणी काम बघितलंय मी स्वयंपाकाचं. तर सकाळी 6ला 5ला उठायचं, 5ला डब्बा बनवायचं आणि निघायचं, 6ला घर सोडायचं. 1-1.5-2 घंटा ते काम करायचं आणि 12 घंटे हे काम करायचं. किती कष्ट असेल माझ्या जीवाला, विचार करा तुम्ही. आणि मी का करत असेल हे? मला काय करायचं एवढ्या कामाचं? मला कुणाचा आधार नाही म्हणून मी करते. आणि माझ्या लेकरांना तेच पैसे माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या फायद्याला येते, कशाला होते म्हणून मी करते. मला तर मायबाप सपोर्ट करतात, हां करते सपोर्ट मायबाप, फक्त लेकरांसाठी. मला वैयक्तिक कोणी सपोर्ट करत नाही. त्यामुळे मी वाऱ्यासारखी पळायला लागले, वाऱ्यासारखी. जीव माझा आंबून केलाय काम करू करू, काम करू करू. नुसती कुठं होऊन जायचं वेळ, आणि कंटिन्यू कामच करीत राहावं लागते मला. व्हिडिओ काढते पण वेळ काढून व्हिडिओ काढते, 1 मिनिटात 4-4 व्हिडिओ काढते. त्यामुळं माझे एवढे व्हिडिओ दिसतात, लोकांना वाटतं याला काही काम आहे का नाही, नुसते व्हिडिओ बनवते. पण एवढ्या कामातून सध्या वेळ काढून मी व्हिडिओ बनवते, कारण माझं चॅनेल मोनिटाईज आहे आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स भरपूर आहेत. त्यामुळं तिथं तर इंटरेस्ट येतोच व्हिडिओ काढा. इकडं येत नाही, पण इकडं भरपूर प्रयत्न चालू आहेत माझे. रोज एक व्हिडिओ पडायला लागले, आता तुम्हीच बघायला लागला. तर चला भाव आणि बहिणींनो, आता मी जेवण करून घेते. मी दाखवते तुम्हाला, खिचडी घेतली ताटामध्ये, बघू शकताय. तर आता मी जेवण घेते. 9:30 वाजायलेत, भूक पण लागली मला. आपण भेटूया नंतर. तर मित्रांनो बघा, आता जेवण केलं, झोपायची तयारी चाललेली आहे. डोकं फार दुखते, आता झेंडू बम लावते. दिवसभर टेन्शन घेऊन डोकं लय दुखायला लागले माझं. तर माझी भावा बहिणीनं तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे, माझ्यासाठी नका, माझ्यासाठी बिलकुल काही करू नका, पण माझ्या 2 लहान बाळांसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे कुठंतरी मला 4 पैसे भेटले तर मी त्या लेकरांचं भवितव्य घडवून देवा,
असं वाटतंय मला. तुमच्या सपोर्टची मला लई गरज आहे. माझं चॅनल लई महाग आहे. माझ्या इंस्टाग्रामला भरपूर फॉलोअर्स आहेत, पण यूट्यूब चॅनल माझं खूप महाग आहे. तर मला सपोर्ट करा. माझी मुलगी अनुष्का शाळेत खूप हुशार आहे. म्हणीन तसले गणित करते, इंग्लिश वाचन करते, इंग्लिशमधून पूर्ण माझी माहिती लिहिते, तिची स्वतःची, माझ्या घरातलीची. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की माझी मुलगी खूप हुशार आहे आणि तिचा बुद्धिअंक खूप छान आहे आणि माझा मुलगा पण हुशार आहे, पण अनुष्कापेक्षा कमी आहे जरा. अनुष्का सुपर डुप्पर हुशार आहे. तिला म्हणजे जोडच नाही त्या पोरीला. आमच्या तिथल्या वस्तीवरच्या अख्ख्या शाळेमध्ये तिला जोड नाही. शाळा आहे फक्त कमी मुलं आहेत त्या शाळेमध्ये आणि वस्तीवर शाळा आहे, छोटी शाळा आहे. तर त्या शाळेत माझी मुलगी शिकत आहे. तर त्या मुलीला एक चांगल्या मार्गदर्शनाची, चांगल्या शिक्षणाची खूप गरज आहे. तर त्या मुलीचं भवितव्य शिक्षणात आहे. ती मुलगी खूप टॅलेंटेड आणि हुशार आहे. कदाचित त्या देवाला काळजी की तिचं काहीतरी चांगलं होणार असेल पुढं. त्यामुळं मी हे सगळं प्रयत्न करायले आणि ह्या प्रयत्नातूनच मी काय पैसा येईल ना ती मी मला खर्च करणार नाही, पण मी माझ्या लेकरांसाठी नक्की खर्च करेल. हे माझा शब्द आहे. जोवर मीडियाला आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतच राहणार आहे, नाही असं नाही. त्याच्यामुळे मला सपोर्ट करा भावा आणि बहिणीनं. तुमची इच्छा होती मी नवीन काय करावं, तर नवीन मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं बी आहे की मी एक पुढच्या महिन्यात गाणं घेऊन येणार आहे नवीन आणि मी वेगळ्याच रूपात तुम्हाला बघायला पण भेटेल. पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला सपोर्ट करा. आणि मी सांगते म्हणजे काय सांगते की उगं घरानं घालत नाही, जे खरं आहे ते सांगते, जे झालंय तेच सांगते मी तुम्हाला. फक्त मला दाखवता येत नाही. का दाखवता येत नाही? काही गोष्टी अशा आहेत की नाही दाखवायसारख्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की दाखवायच्या असल्या तरी मला वेळ नसते दाखवायला. ड्युटी करत करत हे करायचे मला. नुसतं मला हेच करून जमत नाही ना. आपल्याला ह्याचा एक बी रुपया येत नाही. मग आपलं घर कसं चालणार? आपल्या लेकरांना कोण चांगले कपडे घेणार? आपल्या लेकरांचा कोण विचार करणार? पैसे नसल्यास आपण काय करू शकतो? त्यामुळं हे काम करत करत हे सगळं करायचं आहे. तर प्लीज मला तुमचा सपोर्ट राहू द्या. चला भेटूया सकाळी. मैत्रिणीचा कॉल आलता त्यामुळे तिला बोलले व्हिडिओ कट करून. तुम्हाला गुड नाईट म्हणायचं राहिलं म्हणून म्हणलं चला आता थोडासा व्हिडिओ घ्यावा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी उद्या पण व्हिडिओ बनवणारच आहे. तर भेटूया उद्या सकाळी सकाळच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.